ॲडवर्ब भानगड काय? द वर्ड विच टेल समथिंग मोर अबाउट अ व्हर्ब इज कॉल्ड ॲन ॲडवर्ब. क्रियापदाच्या बाबतीत अधिक माहिती सांगणारा शब्द ॲडवर्ब असतो. आणि ॲडवर्ब हे क्रियेचं स्थळ, क्रियेची वेळ, क्रियेची रीत, क्रियेची पुनरावृत्ती, क्रियेचं प्रमाण यासारखी माहिती सांगण्यासाठी ॲडव्हर्ब्स वापरतात. परीक्षेमध्ये ॲडवर्बवरती प्रश्न असतात. काय येतं? रिलेटिव्ह ॲडवर्ब, इंट्रोगेटिव्ह ॲडवर्ब, सिंपल ॲडवर्ब असे प्रश्न येतात. सुरुवातीला जो पार्ट आहे फक्त 1 सेकंदात लक्षात ठेवायचं नेमकी भानगड काय. सुरुवातीला जो पार्ट सांगतोय तो फक्त, आणि तुम्हाला लगेच कळेल ते, कारण कोणता शब्द सलवाचक आहे, कोणता रीतवाचक आहे, कोणता आवृत्तीवाचक आहे हे तुम्हाला नंतर कळतं, ते आपोआप कळतं ते. त्याच्यामुळे सुरुवातीचा जो पार्ट आहे तुम्हाला 1 मिनिटामध्ये समजून सांगतो लक्षात कसं ठेवायचं. आता तुम्ही एक विचार करा की एक वाक्य आहे समजा, सी केम येस्टरडे. क्रियापदाला प्रश्न विचारायचे तुम्ही केव्हा, कोठे, कसे, किती वेळा, म्हणजे व्हेन, व्हेअर, हाऊ मेनी टाइम्स, हाऊ लॉंग यासारखे प्रश्न विचारतात क्रियापदाला. तेव्हा तुमचं उत्तर ॲडवर्ब येत असतं. ॲडवर्ब हा शब्द जसं नामाची माहिती सांगणारा शब्द विशेषण असतो, त्याप्रमाणे क्रियेची माहिती सांगणारा शब्द क्रिया विशेषण असतो. आणि हा शब्द क्रियेचं स्थळ, क्रियेची वेळ, क्रियेची रीत, क्रियेचा उद्देश, क्रियेचं कारण वगैरे यासारखी माहिती सांगतो. मग ॲडवर्ब ही भानगड काय? तर ॲडवर्ब म्हणजेच क्रियापदाचं विशेषण. ओके. मग आता या ठिकाणी एक ॲडवर्ब आहे, मला ओळखून दाखवा बरं जरा. ठीक आहे, देऊन टाकेल, आल्यानंतर देऊन टाकतो. तो मुलगा आला की उद्या येईल, तो देऊन टाकतो. सांगा कोणतं आहे सांगा. येस्टरडे. भानो वाक्यात क्रिया केव्हा घडली, कोठे घडली, कशी घडली, किती वेळा घडली यासारखी माहिती. आता समजा ही लिव्ज देअर, या वाक्यात एक ॲडवर्ब आहे, सांगा बरं जरा कोणतं आहे. देअर. म्हणजे हा शब्द कालवाचक, हा शब्द सलवाचक आहे. मग याच्यावरून तुम्हाला कळून जाईल की बाबा कालवाचक, सलवाचक, रीतवाचक शब्द, आवृत्तीवाचक शब्द काय असतात? ॲडवर्ब असतात. आणि ॲडवर्बला प्रश्न विचारणारे शब्दसुद्धा ॲडवर्बच असतात. मग आता याला प्रश्न विचारणार व्हेनने, याला विचारणार व्हेअरने. मग व्हेन आणि व्हेअर हे इंट्रोगेटिव्ह ॲडवर्ब आहेत जर प्रश्न विचारण्यासाठी वापरले तर. आणि लक्षात ठेवा हे झाले सिंपल ॲडवर्ब. विधानार्थी वाक्यात वापरलेला कोणताही ॲडवर्ब सिंपल ॲडवर्ब असतं. ऐका, विधान, आज्ञा यांच्यात वाक्यातलं वापरलेलं ॲडवर्ब जे असतं त्याला सिंपल म्हणतात. या ॲडवर्बला प्रश्न विचारल्यास इंट्रोगेटिव्ह ॲडवर्ब, या ॲडवर्बला प्रश्न विचारल्यास इंट्रोगेटिव्ह ॲडवर्ब. आणि इंट्रोगेटिव्ह ॲडवर्ब कोण कोण असतात मग? व्हेन, व्हेअर, व्हेन एव्हर, व्हेअर एव्हर, व्हेअर एव्हर, त्यानंतर व्हाय, त्यानंतर हाऊ, इंट्रोगेटिव्ह ॲडवर्ब. आता एक लक्षात ठेवा, सिंपल ॲडवर्ब विधान आणि आज्ञेमध्ये सिंपल ॲडवर्ब असतं. प्रश्नार्थक वाक्यात काय असतं? इंट्रोगेटिव्ह ॲडवर्ब असतं. मग प्रश्न विचारला तरच इंट्रोगेटिव्ह ॲडवर्ब होईल. पण याला एक नाव आहे जो परीक्षेत प्रश्न विचारतात. सगळ्यात विचारला जाणारा प्रश्न कोणता आहे? तर तो प्रश्न आहे रिलेटिव्ह ॲडवर्ब. काय? रिलेटिव्ह ॲडवर्ब. आता उदाहरण पहा, व्हेन, व्हेअर, व्हेन एव्हर, व्हेअर एव्हर, व्हाय, हाऊ याच्यामध्ये आपल्याला पाहायचं 2 वाक्य जोडण्यासाठी. आता उदाहरण पहा, सी केम व्हेन द रेन
वॉज फॉलिंग. ती आली. केव्हा आली? जेव्हा पाऊस पडत होता तेव्हा. आता मला सांगा, एक वाक्य तुम्हाला हे देतो आणि हे वाक्य देतो आणि दुसरं वाक्य देतो. व्हेन डीड शी कम. व्हेन डीड शी कम. आता माझा एक प्रश्न आहे, या वाक्यात पण व्हेन आहे आणि या वाक्यात पण व्हेन आहे. तर एका वाक्यात ते रिलेटिव्ह ॲडव्हर्ब आहे आणि एका वाक्यात ते इंट्रोगेटिव्ह ॲडव्हर्ब आहे. तर मला सांगा, दोन्हीपैकी इंट्रोगेटिव्ह ॲडव्हर्ब कोणत्या वाक्यात ते सांगायचं? इंट्रोगेटिव्हचा अर्थ काय होतो माहिती आहे का? प्रश्नार्थक. आणि प्रश्नार्थक होण्यासाठी तुम्हाला काय लागतं? प्रश्नचिन्ह लागतं शेवटी वाक्याच्या. जर नाही दिलं तर तुमचं वाक्य संपलं. आणि रिलेशन होण्यासाठी कमीत कमी किती घटक लागतात? 2 लागतात. मग 2 घटकांचं रिलेशन असतं, एकट्या माणसाचं रिलेशन कुठंच नसतं. आता तुम्ही गेले एखाद्या कार्यक्रमाला म्हणले आमचं कुटुंब आलं, चालेल का? नाही, एका माणसाचं कुठं कुटुंब होतं? नाही, त्याला 2-4 आणखी बाकीचं गबाळ पण बरोबर लागत असतं. मग हा जो प्रकार आहे, 2 वाक्य जोडले तर रिलेटिव्ह असतं. म्हणजे दोघांचा रिलेशन जोडणारा रिलेटिव्ह. एका वाक्यात सिंपल साध्या वाक्यात वापरला सिंपल ॲडव्हर्ब आणि प्रश्न विचारण्यासाठी वापरलं इंट्रोगेटिव्ह ॲडव्हर्ब. लक्षात ठेवा, रिलेटिव्ह ॲडव्हर्बवरती सर्वात जास्त प्रश्न येतात. तुम्हाला रिलेटिव्ह प्रोनाऊन आणि रिलेटिव्ह ॲडव्हर्ब हे 2 शब्द येतात. तुम्हाला आता जे सकाळी सकाळी ते इतकं इम्पॉर्टंट आहे त्याची तपासणी. ऐका, मी तुम्हाला प्रोनाऊन आणि ॲडव्हर्ब यांची दोन्हीकडे गोल करून दाखवतो, कोणते प्रोनाऊन्स येतात आणि कोणते ॲडव्हर्ब्स येतात. हू, विच, हुज आणि हुम. हू, विच, हुज आणि हुम प्रोनाउन्स. ॲडव्हर्ब्स. व्हेन, व्हेअर, व्हाय, व्हेन, व्हेअर, व्हाय, व्हेन एव्हर, व्हेअर एव्हर, हाऊ. पहा, प्रश्न विचारल्यास इंट्रोगेटिव्ह, 2 वाक्य जोडल्यास रिलेटिव्ह. हाताने गोंधळ करू नका बरं का, सांगून ठेवतो. हाताने गोळ करून ठेवाल. ऐका, परीक्षेला रिलेटिव्ह ॲडव्हर्बवरती प्रश्न येतो, रिलेटिव्ह प्रोनाऊनवरती प्रश्न येत असतो. 2 वाक्य ज्या ठिकाणी जोडतील ते रिलेटिव्ह असतं. असे कितीतरी प्रश्न आलेत इथून पाठीमागं. हा तुमच्या हातचा प्रश्न, याला काही डोकं लावायची गरज नाही. फक्त 2 जोडले तर रिलेटिव्ह सांगा, क्वेश्चन मार्क असेल तर इंट्रोगेटिव्ह सांगा. ओके, ठीक आहे. ॲडव्हर्ब्स, क्रियाविशेषणे. आता क्रियाविशेषणात मी तुम्हाला सांगितलं हे सगळं फापटपासर आहे पूर्णपणे. फक्त एक जस्ट मला तुम्हाला सांगायचं नेमकी भानगड काय. ऐका, टाईममध्ये मोडणारे शब्द आहेत ॲडव्हर्ब्स ऑफ टाईम. काळवाचे शब्द कोणकोणते येतं? नाऊ, देन, बिफोर, सिन्स, ॲगो, ऑलरेडी, सून, प्रेझेंटली, इमिजिएटली, अर्ली, लेट, येस्टरडे, आफ्टरवर्ड्स, टुडे, टुमारो, लेट, लेटली, डेली, मायझरली, नियरर, डेली, नाऊ, ॲट प्रेझेंट. कोणताही कालवाचक शब्द कशात जाईल? टाईममध्ये जाईल. कुठलाही कालवाचक असू दे. मग तुम्हाला की मग पाठ करायचं का? पाठ कशाला करायचं? कळतं नाही, वेळ आहे म्हणून. वेळ म्हणून कळतं आहे, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मग इथं याच्यामध्ये आता, अलीकडे, तेव्हा, काल, परवा, 2004ला यासारखे कालवाचक शब्द असतात. टुमारो, इन द इव्हनिंग वगैरे सगळे शब्द कालवाचक शब्द याच्यामध्ये मोडतात. क्रियेची वेळ दाखवणारा कोणताही शब्द कशामध्ये मोडतो? टाईममध्ये मोडतो. मग ॲडव्हर्ब ऑफ टाईममध्ये
आता मी तुम्हाला एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो की कधी कधी तुम्हाला प्रश्न काय विचारतात, कधी कधी प्रश्न विचारतात तुम्हाला ॲडव्हर्ब शोधा, ॲडव्हर्ब फ्रेज शोधा किंवा ॲडव्हर्ब क्लॉज शोधा. मी तुम्हाला थोडासा डिफरन्स सांगतो याच्यातला ॲडव्हर्ब फ्रेज आणि ॲडव्हर्ब क्लॉज. बाळांनो, ॲडव्हर्ब फ्रेजवरती प्रश्न येतो, नाऊन फ्रेजवरती प्रश्न येतो, ॲडजेक्टिव्ह फ्रेजवरती प्रश्न येतो. तुम्हाला गोष्टी लक्षात ठेवायच्यात. आता मी तुम्हाला हे सगळं नंतर समजून सांगणारच आहे, कारण तो पुढचा टॉपिक आहे. कुठलाही ॲडव्हर्ब म्हणलं, नाऊन म्हणलं किंवा ॲडजेक्टिव्ह म्हणलं तर तो एक शब्द असतो. फ्रेज म्हणलं तर मिनिमम 2 शब्द असतात आणि जास्त 3-4 शब्द असतात. क्लॉज म्हणलं तर पूर्ण वाक्य असतं, कर्ता क्रियापद कर्म. जर तुम्हाला क्लॉज ओळखायला सांगितलं तर त्याला पूर्ण वाक्य स्वरूप पाहिजे, त्याला कर्ता पण पाहिजे आणि क्रियापद पण पाहिजे किंवा आज्ञार्थी वाक्यात कमीत कमी व्हर्ब तरी पाहिजे. पण क्लॉज हा शब्द पूर्ण वाक्याचं स्वरूप असणारा शब्दसमूह असतो. आणि फ्रेज याला पूर्ण वाक्य नसतं, त्याला कर्ताच नसतो. फ्रेजमध्ये क्रियापद असलं तरी कर्ता नसून त्याला पूर्णपणे वाक्याचा अर्थ नसतो. हा मुद्दा लक्षात ठेवायचा. आता हे झालं ॲडव्हर्ब. पण जर तुम्हाला कधी कधी ॲडव्हर्ब फ्रेज आणि ॲडव्हर्ब क्लॉज याच्यातला फरक जर विचारला, तो सेम नाऊन फ्रेजमध्ये नाऊन क्लॉजमध्ये असतो आणि तो सेम याच्यामध्ये सुद्धा असतो, ॲडजेक्टिव्हमध्ये पण असतो. आता लक्ष द्या बारकाईनं, ॲडव्हर्ब फ्रेज आणि ॲडव्हर्ब क्लॉज भानगड काय. आता कोणतं काय हे जरा थोडंसं बारकाईने पाहायचं, कारण याच्यावरती प्रश्न येऊ शकतात तुम्हाला. चला, आता याच्यापैकी मला सांगायचं की पहिल्या वाक्यात जे येस्टरडे ते काय सांगायचं. हे काय सांगा, ॲडव्हर्ब आहे. अर्ली इन द मॉर्निंग हे काय सांगा, ॲडव्हर्ब फ्रेज आहे, PHRASE. आणि याला कर्ता आहे आणि याला क्रियापद आहे, याला काय म्हणायचं, क्लॉज. लक्षात ठेवा, कधी परीक्षेमध्ये तुम्हाला जर क्लॉज ओळखायला आला तर पूर्ण वाक्याचे स्वरूप त्याचं निवडा. रिलेटिव्ह म्हणलं तर कमीत कमी 2 शब्द व 2 वाक्य एकत्र जोडले तर रिलेटिव्ह असतं. लक्षात घ्या. तुम्हाला हे मी काय शिकवलं आहे आता नाही कळणार, ज्यावेळेस परीक्षा होऊन येणार नंतर तुम्ही म्हणलं की आपल्याला खरोखर याचा फायदा झाला आहे. हो, क्लॉज म्हणलं की 2 वाक्य जोडले असतं ते कधी पण. त्याचा क्लॉज नसतो तसा. एक सिंगल सेंटेन्सला फक्त क्लॉज म्हणतात आणि हे वाक्य जोडले तर त्याला मग सबऑर्डिनेट क्लॉज म्हणतात. मग सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये 3 प्रकार पडतात, नाऊन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि ॲडव्हर्ब क्लॉज. आणि ते वाक्य जोडलेच असतं. 2 वाक्य जर जोडले असतील तरच क्लॉज होतो त्याचा, अन्यथा नाही होत. हे झाले तुमचे ॲडवर्ब्स ऑफ टाईम. आता याला प्रश्न विचारताना आपण विचारतो व्हेन एक मिनटं, हां, व्हेन आणि हाऊ लॉंग ना, व्हेन आणि हाऊ लॉंग, हाऊ लॉंग. आता समजा एक नमुना म्हणून सांगतो तुम्हाला, ते नंतर तुम्ही हे करायचं, कारण हे आपल्या त्याच्यात खूप वेळ जाईल त्याच्यात हे करायला. मी फक्त तुम्हाला आयडिया देतो, पुस्तकातून तुम्ही पाहून घ्या, कारण ते सगळं कॉपी होतं आहे फक्त पूर्णपणे. आता मी काय क्रिया करतो ते लक्षात ठेवा. हे तुमचे कालवाचक शब्द येतं.
मग हे सिम्पल ॲडवर्बमध्ये वापरले. आता एक उदाहरण तुम्हाला सांगतो सिम्पल ॲडवर्बमध्ये कसं हे करायचं. याच्यातलं कोणतं पण वाक्य आपण घेऊया. याच्यातलं कोणतं पण वाक्य घेतलं समजा, तर आता इथं पहा, एक येस्टरडेचा प्रश्न घेऊया आपण किंवा टुडे. सी केम टुडे हा असं वाक्य. आता हे वापरलं सिम्पल सेंटेन्समध्ये. जर सिम्पल सेंटेन्समध्ये वापरलं आणि हे कोणतं आहे, आता सिम्पल सेंटेन्समध्ये वापरलं पण हे प्लेस आहे का टाईम आहे? टाईम आहे. मग टाईम आहे त्याला प्रश्न विचारायचा. मग याच्यापैकी कोणता प्रश्न आला? व्हेन डीड शी कम. कम केम नाही. केम केलं तर तुमचा कार्यक्रमच होऊन जाईल, डबल धमाका होऊन जाईल, तो भूतकाळ असं. डू डज इट वापरलं की मूळ रूप असतं. डू डज इट वापरल्यानंतर मूळ रूप असतं. समजलं? ठीक आहे. व्हेन हाऊ लॉंग, व्हेन डीड शी कम, दोन वाक्य जोडले नाहीत, फक्त क्वेश्चन विचारलं आहे. आज दोन वाक्य जोडतो. सी केम व्हेन द रेन वॉज फॉलिंग. सी केम व्हेन द रेन वॉज फॉलिंग. ती आली केव्हा? पाऊस पडत तेव्हा. आता मला सांगा, व्हेनने प्रश्न विचारला की दोन वाक्य जोडलेत? दोन वाक्य जोडले, झालं रिलेटिव्ह ॲडवर्ब. म्हणजे तुम्हाला कोणताही शब्द, मग तुम्ही मॅनर घ्या, प्लेस घ्या, कुठला पण घ्या, हे सेम टू सेम असंच आहे. आता फक्त तुम्हाला आयडिया देत राहतो. हे आता तुम्हाला क्रिया करून दाखवत नाही, काही गरज पण नाही. आता पुढे ॲडवर्ब ऑफ प्लेस. प्लेस म्हणजे कोणते शब्द असतील? आता ठिकाण दाखवणारे दर्शक शब्द. मग दर्शक शब्दामध्ये कोण येईल? हिअर, देअर, हिदर, थिदर, इन, आउट, अबाव, बिलो, मी, इनसाइड, अंडर, आउटसाइड, फार, नियर, एव्हरीवेअर, अप, डाऊन, बॅकवर्ड वगैरे वगैरे काय सगळे शब्द सलवाचक. सलवाचक शब्द असतील तर काय सांगायचं? प्लेस. आधी तर व्हेअर. आता व्हेअर म्हणलं तर व्हेअरच्या नंतर पुढचं कोणतं? फेन्स. आणि विदर ना, WITHR, विदर. हे व्हेन्स आणि विदर हे जुन्या इंग्लिशमधले शब्द आहेत, म्हणून ते तुम्हाला दिलेत. त्याचा अर्थ पण कोटेच होतो. ते पण जुन्या इंग्लिशमधले शब्द आहेत. ठीक आहे. तर आता इथं व्हेअर नाही. आता हे प्रचलित कोणतं आहे? फक्त व्हेअर, एवढंच लक्षात ठेवा, प्रचलित. मग आता याने जर क्वेश्चन विचारला तर काय म्हणायचं? इंट्रोगेटिव्ह ॲडवर्ब. आणि याने जर दोन वाक्य जर जोडले तर काय सांगायचं? रिलेटिव्ह ॲडवर्ब. कळलं का? मग आता इथं पहा, उदाहरण पहा. ही लिव्स देअर. मग व्हेअर डज ही लिव्ह? आणि आय डोंट नो व्हेअर ही लिव्स. कुठं राहतो मला माहीत नाही. व्हेअरने दोन वाक्य जोडले, रिलेटिव्ह झालं. याला जास्त पाणी लावायची गरज नाही, फक्त ऐकून घ्या काय झालं ते. हे आकृत्या काय दाखवल्यात त्यानंतर पुढचा मुद्दा आहे आपला ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीचा अर्थ काय? वारंवारिता. हिदर आणि थिदर म्हणजे इथं आणि तिथं, इथे आणि तिथं. हिदर थिदर म्हणजे इथं आणि तिथे. इंग्लिश इधर आणि उदर असताना तसंच हिदर आणि थिदर आहे त्यांच्याकडे. ठीक आहे. सिम्पल ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजेच वारंवारिता. आता समजा फ्रिक्वेन्सीचा अर्थ होतो, समजा तुम्ही एखाद्याच्या घराभोवती किती चक्रा मारता त्याला फ्रिक्वेन्सी असं म्हणतात. समजा तुम्ही एखाद्याच्या घराभोवती 4 चक्रा मारल्या तर तुमची फ्रिक्वेन्सी दिवसातली किती आहे? 4 आहे. लक्षात. घड्याळाचा काटा एका तासामध्ये 60 वेळेस गोल गोल फिरतो, त्याची फ्रिक्वेन्सी 60 आहे. म्हणजे आपण एखाद्या क्रियेची आवृत्ती किती वेळा करतो त्याला फ्रिक्वेन्सी असं म्हणतात. ठीक आहे. तर ही फ्रिक्वेन्सी असते. मग जास्त जर फ्रिक्वेन्सी वाढली तर मग मार खायची लक्षणं असतात. एखाद्या वेळेस ठीक आहे बा, पण तुम्ही दररोज ते सारखेच घराच फिरायला लागले तिथं तर मग मार खायची परिस्थिती असते. तर याला फ्रिक्वेन्सी असं म्हणतात. हो. तर वन्स, ट्वाईस, थ्राईस, अगेन, सेल्डम, नेव्हर, समटाईम्स, ऑलवेज, ऑफन, फर्स्टली, सेकंडली आणि फ्रिक्वेंटली. आता वन्स आणि ट्वाईस, थ्राईस यासारखे शब्द याच्यामध्ये असतात. एकदा, दोनदा, तीनदा. मग तुम्ही एकदा सुद्धा काय दिवसातून एकदा येतो याचा अर्थ काय? फ्रिक्वेन्सी एकदाची. दोनदा येतो, दोनदा. थ्राईस 4 टाईम्स, 4दा. अशा प्रकारे. म्हणून इथं फ्रिक्वेन्सी हा जो शब्द आहे तो शब्द वारंवारितेशी संबंधित आहे, म्हणजेच आवृत्ती. तुमची एखादी घटनेची क्रिया करण्याची आवृत्ती. आता याच्यातले शब्द कोणकोणते येतं? हाऊ ऑफन, हाऊ मेनी टाइम्स. हां, हाऊ ऑफन, हाऊ मेनी
टाईम्स. हाऊ ऑफन आणि हाऊ मेनी टाईम्स झालं. हो, थ्राईसपर्यंत नाही. आता जे नॅचरली काय होतं, एखादा समजा जातो बा काही कामानिमित्त जात असेल, पण सारखाच जर जात असेल याचा अर्थ काहीतरी प्रॉब्लेम दिसतो. तर कोणाला पण कळतं ना ते. क्वेश्चन मार्क, इंट्रोगेटिव्ह, 2 वाक्य जोडले काय रिलेटिव्ह. बस याच्या पलीकडे हे सांगत आहे तुम्हाला, कारण का हे तेच सगळं रिपिटेशन आहे. फक्त बाळांनो रिलेटिव्ह शब्द लक्षात ठेवा. नशीब माझं, मी जे तोंडातून बोललो आहे ते तुमच्या परीक्षेला यावं. रिलेटिव्ह म्हणलं की तुम्हाला 2 वाक्य जोडलेत. आणि काय करतात ते माहिती आहे का, 3 सेंटेन्सेस सिंगल असतात. कुठं क्वेश्चन असतो, कुठं उद्गारवाचक असतो, आणि एकच वाक्य जोडलेलं असतं, तेच तुमचं रिलेटिव्ह असतं. मी शॉर्टकट जे सांगितलेत ना, शेवटी लास्टला तुम्हाला परत शॉर्टकट ते रिवाईज करणार आहे, ते लक्षात ठेवा बरं का. शॉर्टकटचे डिग्रीच्या वाक्यात नो सुनर असलं, नो सुनर बरोबर द्यान असतं, हार्डली बरोबर व्हेन असतं, अनलेस बरोबर निगेटिव्ह सेंटेन्स असतं, अनलेसचं वाक्य भविष्यकाळात नसतं. ह्या गोष्टी अनलेसचे वाक्य तुम्हाला कमीत कमी 1 किंवा 2 वाक्य तुम्हाला येणार 100%. इफ आणि अनलेसचे वाक्याची सुसंगती लक्षात ठेवा. इतका भारी प्रश्न आहे तो, आतापर्यंत त्यांनी एकही परीक्षा सोडलेली नाही. इतके म्हणजे मी काय सांगतो तुम्हाला, इफ आणि अनलेसच्या वाक्याचे माझ्या मुलांचे कधी प्रश्न जायचे नाहीत, कारण का त्यांच्याकडून मी तशी तयारी करून घ्यायचो. हे काही ठोकताळे असतात. तुम्ही इफ आणि अनलेसचं वाक्य कधी भविष्यात दाखवू शकत नाही. अट नेहमी वर्तमान काळात, भूतकाळ आणि पूर्ण भूतकाळात असते. नंतर भविष्यकाळाला अटच नसते, म्हणून भविष्य काही वाक्यच नसतं. जी गोष्टच घडली नाही तिला आठ कशी घालणार तुम्ही. ठीक आहे. ॲडर ऑफ मॅनर. आता मी तुम्हाला एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो, ऐका. हा प्रश्न मी ऑलरेडी घेतलेला आहे, तरी पण आत्ता घेतो, ऐका जरा बारकाईनं. ज्यावेळेस आपण सिंपल ॲडवर पाहतो आणि ते पण मूळ ॲडवर पाहतो, त्यांना कोणत्याच प्रकारचा प्रत्यय नसतो. समजा येस्टरडे हा शब्द आहे किंवा वेल हा शब्द आहे, याला कोणत्याही प्रकारचं काहीच प्रत्यय वगैरे उपसर्ग जोडलेलं नाही. पण जर दुसऱ्या शब्दापासून तुम्ही ॲडवर्ब जर करत असाल, एखाद्या शब्दापासून तुम्हाला ॲडवर्बमध्ये एखादा शब्द कन्वर्ट करायचा आहे, तर त्यासाठी तुम्हाला एक गोष्ट करावी लागते, ती म्हणजे तो शब्द मुळात ॲडजेक्टिव्हमध्ये कन्वर्ट करावा लागतो आणि ॲडजेक्टिव्हमध्ये कन्वर्ट करून मग त्याला एल प्रत्यय जोडावा लागतो. हा मुद्दा नीट का लक्षात ठेवा. आता समजा ब्युटी हा शब्द आहे, ब्युटी हा शब्द आहे. मग ब्युटी हे काय सांगा, नाऊन आहे. एखाद्या मुलीचं नाव असतं ते ब्युटी. याला ॲडजेक्टिव्ह केल्याशिवाय तुम्ही ॲडवर्ब करू शकत नाही. याचं ॲडजेक्टिव्ह होईल ब्युटिफुल, फुल. आणि हे झालं ॲडजेक्टिव्ह आणि प्लस ब्युटिफुली, हे काय झालं सांगा, ॲडवर्ब. ॲडवर्ब झालं. नाऊन, ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब. मग मला सांगा, एखाद्या शब्दापासून एल वाय जोडून जर ॲडवर्ब करायचं ठरलं तर तो मुळात शब्द काय लागतो सांगा, ॲडजेक्टिव्ह लागत असतो. आणि जर चुकून जर तुम्ही जर नामाला जर जोडलं, आता फादर हा शब्द आहे, फादर हे नाऊन आहे, आणि याला जर चुकून जर एल वाय जर जोडलं, तर ह्या नाऊनला एल वाय जर जोडलं तर त्याचं होत असतं ॲडजेक्टिव्ह, फादरली, फादरली. म्हणून नाऊन प्लस एल वाय, नाऊन प्लस एल वाय ॲडजेक्टिव्ह, ॲडजेक्टिव्ह प्लस एल वाय ॲडवर्ब. तुम्हाला कळलं काय झालं ते. नाऊन प्लस एल वाय ॲडजेक्टिव्ह आणि ॲडजेक्टिव्ह प्लस एल वाय ॲडवर्ब. ओके, ठीक आहे. आता इथं पहा, ब्रदरली आणि केअरफुली. बाळांनो मला एक सांगायचं, ह्याच्यातलं ॲडजेक्टिव्ह कोणतं आहे मला सांगायचं. ब्रदरली काय सांगा, ॲडजेक्टिव्ह आहे. आणि केअरफुली हे काय सांगा, ॲडवर्ब आहे. केअरफुल हे ॲडजेक्टिव्ह आहे आणि केअरफुलच्या पुढे त्याला एल वाय जोडले, ॲडवर्ब झालं ते. हा मुद्दा लक्षात ठेवा, कारण याच्यावरती आत्ता एक प्रश्न असं विचारला की 4 शब्द दिले आणि त्यातलं सांगितलं की याच्यातलं ॲडवर्ब कोणतं नाही.
ॲडवर कोणतरी तिथं काय करायचं, त्यातला मूळ शब्द पाहायचा, एल वाय काढून त्याच्यातलं नाम कोणतं ते पाहायचं. ब्रदर, मदर, सिस्टर वगैरे यासारखे शब्द असतात तिथं, ते बरोबर कळतं ते की नाम येते. दस, सो, वेल, इल, ॲमिस, बॅडली, सर्टनली, कन्व्हिनियंटली, ब्युटिफुली, स्लोली, फास्ट, हार्ड, ब्रेवली, लव्हिंगली आणि फेथफुली. ॲडवरवरती खूप सारे प्रश्न असतात परीक्षेमध्ये. आणि याच्यामध्ये आता इथं पहा सिम्पल ॲडवर्ब्स आहेत. आता इंट्रोगेटिव्हचे शब्द इंट्रोगेटिव्हचे शब्द आहेत हाऊ, मॅनर. ठीक आहे. हाऊ, इन व्हॉट मॅनर, क्वेश्चन मार्क दिला, इंट्रोगेटिव्ह झालं, 2 वाक्य जोडलं, रिलेटिव्ह झालं.